So now we will start the role of lactose. A few molecules of lactose will enter into the cell by the enzyme permease. A small amount of this enzyme is present even when operator is switched off. A few molecules of the lactose acts as an inducer. They will bind to the repressor and it will form the repressor inducer complex. This repressor inducer complex fails to join with the operator gene, which is then turned on. Structural genes, they produce all the respective enzymes. Thus, lactose acts as an inducer of its own breakdown. When the inducer level falls, the operator is blocked again by the repressor. So, structural genes are repressed or inactivated again. So, this is a negative feedback. सो रोल ऑफ लॅक्टोज आपण आता बघूया. काही मॉलिक्युल्सचे लॅक्टोजचे सेलमध्ये एन्झाईम एंटर करतील. ते एंट्री एन्झाईम परमेसमुळे होईल. स्मॉल अमाऊंट या एन्झाईमचं प्रेझेंट असतो. जरी तो ऑपरेटर स्विच्ड ऑफ असेल तरीसुद्धा. आता फ्यू मॉलिक्युल्स ऑफ लॅक्टोजचे इंड्युसर म्हणून ॲक्ट करतात आणि ते रिप्रेसर बरोबर बाइंड करतात. आता हे जे रिप्रेसर इंड्युसर कॉम्प्लेक्स आहे ते बाकी ऑपरेटर बरोबर जॉईन होत नाही किंवा ऑपरेटर जीन बरोबर जॉईन होत नाही, जी टर्न ऑन केलेली आहे. स्ट्रक्चरल जीन्स त्यांच्या रेस्पेक्टिव्ह एन्झाईम्स तयार करतात, प्रोड्यूस करतात. म्हणजेच आता जो लॅक्टोज आहे तो इंड्युसर म्हणून ॲक्ट करतो आणि स्वतःचं ब्रेकडाऊन चालू करतो. आता जेव्हा इंड्युसर लेवल फेल होतं, ऑपरेटर परत ब्लॉक केलं जातो रिप्रेसरनी. म्हणजेच जे स्ट्रक्चरल जीन्स आहेत ते रिप्रेस केले जातात, म्हणजे परत ते इनॅक्टिवेट केले जातात आणि अशा रीतीने निगेटिव्ह फीडबॅक होतो. सो यू हॅव टू यूज युअर ब्रेन पॉवर. इफ द ऑपरेटर जीन इज डिलीटेड ड्यू टू द म्युटेशन, हाव विथ इकोलाइल मेटाबोलाइज लॅक्टोज. ओके, याचबरोबर आपण लॅक्टोज किंवा जे लॅक्टोजचं मेटाबॉलिझम हे आपण संपवलं आहे. ओके, आता आपण करूया पुढचा टॉपिक. त्याच्या आधी तुम्हाला होमवर्क आहे. हे क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्ही शोधून लिहून घ्यायचे आहेत. व्हॉट इज द रोल ऑफ अ रिप्रेसर जीन? नेम द डिफरंट स्ट्रक्चरल जीन्स इन द सिक्वेन्स ऑफ एन लॅकोपेरॉन. Which molecule does act as inducer molecule in the lactoperon, and in each condition lactoperon is switched off. Now we will start with the genomics. Okay, before that you have to find the information from the internet about TRP operon, aperon, his aperon and Von operon. Okay, so now we will start with the genomics. The term genome, it was introduced by Winkler in 1920, is the total genetic constitution of an organism. Alternatively, it is a complete copy of the genetic information or the DNA or one complete set of chromosomes, monoploid or haploid of an organism. म्हणजे टर्म जिनॉम हा विंकलरने 1920मध्ये पहिल्यांदा दिला. आणि जिनॉमिक्स म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमचं पूर्ण जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन जो असेल त्याला म्हणायचं आपण जिनॉम. किंवा जेनेटिक इन्फॉर्मेशन DNA जी कंप्लीट कॉपी आहे ती म्हणजे जिनॉम. किंवा पूर्ण एक सेट क्रोमोसोम्सचा जो आहे मोनोप्लॉइड किंवा हॅप्लॉइड त्या ऑर्गॅनिझम्सचं. The term genomics was coined by T.H. Rodrich in 1986 and it is the study of genomes through analysis, sequencing, mapping of the genes along with the study of their functions. टर्म जिनॉमिक्स पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला होता विंकलरनी, पण त्यांनी कॉइन केला गेला T.H. रॉड्रिक्सनी 1986मध्ये. आणि
यामध्ये जिनॉमिक्समध्ये स्टडी केलं जातं जिनॉम्सचं, आणि हे ॲनालिसिसनी केलं जातं, सिक्वेन्स केलं जातं, जीन्सची मॅपिंग केलं जातं, आणि त्याचबरोबर त्यांचं फंक्शन्सचा पण अभ्यास केला जातो. Now, the sequencing of yeast, Drosophila and mouse genome was done in order to facilitate comparative studies between humans and other organisms commonly used for genetic study in the laboratory. म्हणजे ईस्ट, ड्रॉसोफिला, माऊसचं जिनॉम, ओके, म्हणजे त्यांचा पूर्ण जेनेटिक्स जी सेट ऑफ क्रोमोसोम्स आहेत त्यांचा अभ्यास केला गेला आणि लॅबमध्ये केला गेला, आणि ही जी माहिती आहे ती ह्युमन्समध्ये कंपॅरेटिव्ह स्टडी करण्यासाठी, अदर ऑर्गॅनिझम्समध्ये जेनेटिक्सचा अभ्यास करण्यासाठी ही वापरली जाते. सेव्हरल ॲडिशनल जिनोम्स आर आयदर actively being sequenced or strongly considered for sequencing, and this includes many microbes, bees, tomato and other crops. आज आपल्याला दुसरे जिनॉम्स पण दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सचं स्टडी केलेत, आणि त्यांच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, बी आहे, टोमॅटो आहे, आणि दुसरे अर्धे पिकं आहेत. Genomic studies may be classified into two types: structural genomics and functional genomics. जिनॉमिक्सचा अभ्यास दोन ग्रुपमध्ये केला जातो. एक आहे स्ट्रक्चरल आणि दुसरा आहे फंक्शनल जिनॉमिक्स. आता स्ट्रक्चरल जिनॉमिक्समध्ये काय असतं, त्यामध्ये मॅपिंग असेल, सिक्वेन्सिंग असेल आणि ॲनालिसिस असेल, आणि फंक्शनल जिनॉमिक्समध्ये स्टडी केला जातो फंक्शन्सचा, सगळ्या जीन सिक्वेन्सेसचा आणि त्यांचे एक्सप्रेशन त्या ऑर्गॅनिझममध्ये. जिनॉमिक स्टडीज दे आर क्लासिफाईड इंटू टू: स्ट्रक्चरल अँड फंक्शनल जिनॉमिक्स. इन स्ट्रक्चरल जिनॉमिक्स it will include the mapping, sequencing and analysis of the genome, and the functional genomics deals with the study of the functions of all the gene sequences and their expressions in the organisms. Now we will see the application of genomics. Structural and functional genomics is used for different purposes in the improvement of the crop plant, human health and livestock. The knowledge and understanding acquired from the genomic research can be applied in a number of different sectors, including medicine, biotechnology, and social sciences, and it helps in the treatment of genetic disorders through gene therapy. आता जिनॉमिक्सचं ॲप्लिकेशन काय आहे किंवा जिनॉमिक्स कुठे कुठे वापरलं जातं. स्ट्रक्चरल आणि फंक्शनल जिनॉमिक्स हे वेगवेगळ्या पर्पजसाठी, क्रॉप प्लांटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, ह्युमन हेल्थच्या इम्प्रूव्हमेंटसाठी आणि लाईफस्टॉक म्हणजेच पोल्ट्री आणि कॅटलसाठी वापरले जातात. त्याचं जे ज्ञान आहे आणि अंडरस्टँडिंग आहे या जिनॉमिक रिसर्चची, हे दुसरे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये जसं मेडिसिनमध्ये, बायोटेक्नॉलॉजीमध्ये आणि सामाजिक शास्त्रामध्ये त्याचा वापर केला जातो. जेनेटिक डिसऑर्डरच्या ट्रीटमेंटसाठी पण जिनॉमिक्स ॲप्लाय करून वापरली जाते, आणि हे जीन थेरपीच्यामुळे होतं. जिनॉमिक्स इज यूज्ड इन ॲग्रिकल्चर to develop the transgenic crops having more desirable characters. Genetic markers developed in genomics have the application in forensic analysis, and genomics can lead to introduce new genes in the microbes to produce enzymes, therapeutic proteins and even biofuels. Genomics हे ॲग्रिकल्चरमध्ये वापरून ट्रान्सजेनिक क्रॉप्स ज्यांच्यामध्ये बनवले जातात, ज्यांच्यामध्ये आपल्याला हवे ते मोस्ट डिझायरेबल कॅरेक्टर्स आपण डेव्हलप करू शकतो. जेनेटिक मार्कर्स जिनॉमिक्समध्ये डेव्हलप केले जातात आणि त्यांचं ॲप्लिकेशन फोरेन्सिक ॲनालिसिसमध्ये केलं जातं. जिनॉमिक्समध्ये न्यू जीन मायक्रोब्समध्ये इंट्रोड्यूस केली जाते, आणि ज्याच्यामुळे एन्झाईम्स, थेरॅप्युटिक प्रोटीन्स आणि इवन बायोफ्युल्स पण बनवले जातात. नाव वी विल सी द ह्युमन जीनोम project.
Now the Human Genome Project was initiated in 1900 under the International Administration of the Human Genome Organization, that is HUGO, and this was coordinated by the US Department of Energy and National Institute of Health and the international partners in the United Kingdom, France, Germany, Japan, India and China. ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट हा 1990मध्ये HUGOनी ऑर्गनाईज केला होता आणि HUGO म्हणजे ह्युमन इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्युमन जिनॉम ऑर्गनायझेशन आणि हा US मध्ये डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने सुरू केला होता. इंटरनॅशनल पार्टनर्स त्याच्यामध्ये जे होते ते युनायटेड किंगडम होता, फ्रान्स, जर्मनी, जपान, इंडिया आणि चायना होता. आणि हा जो ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट इट फॉर्मली बिगेन इन 1930 and it was completed in 2003. The Human Genome Project is a multinational research project to determine the genomic structure of the humans, and the main aim of the projects are mapping of the entire human genome at the level of the nucleotide sequences, to store the information which is collected from the projects in databases, to develop the tools and techniques for analysis of the data, transfer of the related technologies to the private sectors such as the industries, and taking care of the legal, ethical and social issues which may arise from the project. Human Genome Project सुरुवातीला 1990मध्ये सुरू झाला आणि तो 2003मध्ये कंप्लीट झाला. हा मल्टीनॅशनल रिसर्च प्रोजेक्ट आहे ज्याच्यानी ह्युमन बीइंग्समधलं जे जेनॉमिक स्ट्रक्चर आहे ते डिटरमाइन करायचा अभ्यास केला गेला. ओके. आणि याचे मेन एम जे आहेत ते पहिला जो एम आहे तो पूर्ण ह्युमन जिनॉम एक त्याच्या न्यूक्लियोटाईड सिक्वेन्सच्या लेवलने मॅपिंग केलं गेलं. त्याच्यानंतर ही इन्फॉर्मेशन जी मिळवली ती प्रोजेक्टपासून ती डाटाबेसच्या रूपामध्ये कलेक्ट केली गेली. ओके. त्यानंतर या डाटाचं ॲनालिसिस केलं गेलं आणि त्या ॲनालिसिससाठी टूल्स अँड टेक्निक्स शोधून काढल्या गेल्या. त्यानंतर हा जो रिलेटेड टेक्नॉलॉजीज आहेत त्यांच्याकडे हा डाटा ट्रान्सफर केला गेला, म्हणजेच प्रायव्हेट सेक्टर्सला सच ॲज इंडस्ट्रीजला ट्रान्सफर केला गेला. नंतर लीगल, इथिकल आणि सोशल इश्यूज जे या प्रोजेक्टमधून उद्भवले त्यांची काळजी घेतली गेली. ओके. सो ह्युमन HGP दॅट इज द ह्युमन जिनॉम प्रोजेक्ट हा it is closely associated with rapid development of the new area in biology which is called as bioinformatics, and the work of the Human Genome Project has allowed the researchers to begin to understand the blueprint in building and constructing the human genome. As researchers learn more about the functions of the genes and the proteins, this knowledge will have a major impact in the fields like medicine, biotechnology and life sciences. Therefore it is the very important. आता आपण सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्स बघूया. HGP हा रॅपिड डेव्हलपमेंट झालं त्याचं बायोलॉजीच्या एरियामध्ये आणि एक नवीन बायोलॉजीचं प्रोजेक्ट तयार झाला ज्याला बायो इन्फॉर्मॅटिक्स म्हटलं गेलं. या ह्युमन जेनॉम प्रोजेक्टच्या कामामुळे रिसर्चर्सना ह्युमन जिनॉमची ब्लू प्रिंट मिळाली आणि त्यांनी त्याला अंडरस्टँड केलं आणि ती जी ब्लू प्रिंट आहे तिला कन्स्ट्रक्ट करायला त्यांनी सुरुवात केली. जसं जीन्सचं फंक्शन्स आणि प्रोटीन्स रिसर्चर्सला कळायला लागलं, ही जी नॉलेज, हे जे ज्ञान होतं त्याचं खूप इम्पॅक्ट झाला काही फील्ड्समध्ये, जसे मेडिसिनमध्ये, बायोटेक्नॉलॉजीमध्ये, लाईफ सायन्सेसमध्ये. आणि म्हणून हा जिनॉम HGP हा इम्पॉर्टंट आहे. राहिलेल्या भागात आपण पुढे बघूया.